मागच्या वर्षी प्रचंड हाईप झालेला एक सिनेमा तो सय्यारा. त्या सय्यारा सिनेमातलं एक सुपरहिट गाणं जेव्हा किशोरदांच्या AI जनरेटेड आवाजात रिक्रिएट झालं तेव्हा इंस्टाग्राम, यूट्यूब आणि इतर जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स होते त्यावर व्ह्यूज, लाईक्स आणि रिट्वीट, रिपोस्ट किंवा फॉरवर्डचे जे काही रेकॉर्ड्स होते ते सगळे रेकॉर्ड तुटले. हो. कुठलं गाणं? पास है मेरे पास है मेरा कोई. कोट्यावधी लोकांनी ते गाणं ऐकलं. यावरून एकच सिद्ध होतं, आजची तरुण पिढी सुद्धा किशोरदांच्या आवाजाशिवाय अपूर्ण आहे. आज जग कितीही बदललं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण AI म्हणतो ते AI आलं, ऑटो ट्यून आलं संगीत क्षेत्रात. पण एक माणूस असा आहे ज्या माणसाच्या आवाजाला AI सुद्धा कधीच रिप्लेस करू शकलं नाही. होय, अशा एका अलौकिक व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवस आहे अशा एका गायकाचा, जो फक्त एक गायक नव्हता तर तो मानवी भावभावनांचा स्वच्छ नितळ असा आरसा होता. या आरशात आपल्याला आपली दुःखही दिसायची, म्हणजे आजही दिसतात, आणि आनंदाचे क्षणही. तो आरसा म्हणजे आसमंत भारून टाकणारा आवाज, अर्थात किशोर कुमार. मित्रो, मला अगदी खरं खरं सांगा, आपलं आयुष्य हे किशोरदांच्या गाण्यांशिवाय पूर्ण होऊ शकतं का? प्रेमात पडलेल्याचा रोमांस फुलायला लागला की त्याला काय आठवतं? तर पल दिल के पास. काही आरंभशुरांचे ब्रेकअप्सही होतात. मग मन उदास होतं आणि बॅकग्राऊंडला किशोरदांचे स्वर उमटतात. दुखी मन मेरे सुन मेरा कहना जहां नहीं चैन. तरुणाई सरते आणि संसाराला लागतो. त्यातही ज्या समाजात आपण वावरत असतो तो समाजही कधी कधी अकारण तुम्हाला लाथाडतो, बोचकारतो. तेव्हा काय वाचतं? तो लोग कहेंगे लोगों का काम. मित्रांसोबतची लॉंग ड्राईव्ह असो किंवा कधी एकटाच निघाला आपल्या मस्तीत, तर काय वाचतं? चल कहीं दूर निकल जाए. माणसाच्या आयुष्यात त्याला पडत्या काळात सांभाळणाऱ्या दोस्ताला आठवतानाही किशोरदांचा आवाजच कानावर पडतो. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, तेरे जैसा यार कहा. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना. आयुष्यातला कोणताही प्रसंग असो, किशोरदांचं एकतरी गाणं आपल्या ओठांवर येतच येतं. आता जग रहाटी आहे, जे नवं आहे ते जुनं होतंच कधी ना कधी. माणूसही मोठा होत होत म्हातारा होतो आणि एक दिवस हे जगही सोडून जातो. यालाच आपण जग रहाटी म्हणतो, नाही का? पण विशेष म्हणजे किशोरदांच्या स्वरांची जी जादू आहे ना, त्या जादूवर वेळेची धूळ कधीच बसली नाही. तुम्ही नोटीस केलं असेल, म्हणजे मी तरी केलंय, की एक काळ असा होता की आमच्या वडीलधाऱ्यांनी रेडिओवर किशोरदांना ऐकलं. नंतर आमच्या पिढीनं खास लिस्ट बनवून रेकॉर्ड करून घेतलेल्या गाण्यांसह कॅसेटवर किशोरदांना ऐकलं. आणि आज आमची पोरं, ज्यांना जेनझी वगैरे म्हटलं जातं, त्यांच्या आयफोनमधल्या ॲपल म्युझिकच्या प्लेलिस्टमध्ये, स्पॉटिफायच्या प्लेलिस्टमध्ये किशोरदास टॉपवर आहेत. तर माझ्या मुलीला माझ्यामुळे पंचम अर्थात RD बर्मन समजलं असं ती स्वतःच सांगते. पण पंचमला ऐकताना पंचमच्या सुरावटींचा आवाज मात्र किशोरदांचा असतो. ही कमाल आहे किशोरदांच्या आवाजाची. 70चं दशक, ज्या दशकाच्या मध्याला माझा जन्म झाला, ते दशक किशोरदांच्याच गाण्यांनी गाजवलं होतं. पण आमच्या पिढीला गाणं समजू लागलं तेव्हा, म्हणजे 80च्या उत्तरार्धात आणि 90च्या सुरुवातीला, हाच एक आवाज प्रॉमिनंटली कानावर पडत असायचा. तर एवढंच कशाला, मागच्या वर्षी प्रचंड हाईप झालेला एक सिनेमा तो सय्यारा. त्या सय्यारा सिनेमातलं एक सुपरहिट गाणं जेव्हा किशोरदांच्या AI जनरेटेड आवाजात रिक्रिएट झालं तेव्हा इंस्टाग्राम, यूट्यूब आणि इतर जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स होते त्यावर व्ह्यूज, लाईक्स आणि रिट्वीट, रिपोस्ट किंवा फॉरवर्डचे जे काही रेकॉर्ड्स होते ते सगळे रेकॉर्ड तुटले. हो. कुठलं गाणं? पास है मेरे पास है मेरा कोई. कोट्यावधी लोकांनी ते गाणं ऐकलं.
यावरून एकच सिद्ध होतं, आजची तरुण पिढीसुद्धा किशोरदांच्या आवाजाशिवाय अपूर्ण आहे. 4 ऑगस्ट 1929ला मध्य प्रदेशातल्या खांडवा इथं जन्मलेले आभास कुमार गांगुली म्हणजेच आपले लाडके किशोरदा, दी ग्रेट किशोर कुमार. 1948मध्ये त्यांनी पहिलं गाणं गायलं आणि 1987मध्ये या जगाचा निरोप घेतला आणि तोपर्यंत त्यांनी संगीताचं एक असं युग निर्माण केलं जे कधीच संपणार नाही. जोवर हे जग आहे त्यात वेगवेगळ्या फॉर्ममधलं संगीत जिवंत आहे, तोवर गाणी नव्यानं बनवली जातील, ऐकली जातील आणि विसरली जातील. तंत्रज्ञान बदलत राहील, पण किशोरदांचा हा अवलिया आवाज आणि त्यांच्या आवाजातले प्रसंगानुरूप बदलणारे भाव प्रत्येक युगात असेच जिवंत राहणार आहेत. अजरामर गायक, अवलिया कलाकार किशोर कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आठवून त्यांना अभिवादन करणाऱ्या व्हिडिओंच्या मालिकेतला हा एक व्हिडिओ होता. अजूनही येतील. तेव्हा स्टे ट्यून फॉर किशोरदा द ग्रेट.